हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। वर्ष 2026मध्ये अधिक मास आल्यामुळे वर्ष 2026मधील ज्येष्ठ महिना हा 60 दिवसांचा आहे। त्यामुळे या महिन्यात सगळ्या तिथी ज्या आहेत त्या डबल येणार आहेत। तर पहिले जे 30 दिवस आहे ज्येष्ठ महिन्याचे तो अधिक ज्येष्ठ आहे आणि नंतरचा आपला नेहमीचा ज्येष्ठ महिना असणार आहे। तर अधिक मास हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे। याबद्दलची आपण बरीच माहिती जाणून घेतलेली आहे। अधिक मासाबद्दलच्या बऱ्याच परंपरा आहेत। अधिक मास हा 17 मे पासून सुरू झालेला आहे। अधिक मास सुरू होऊन एक 10-12 दिवस साधारणतः झालेले आहे। तर प्रत्येक महिन्यात 15 दिवसांनी येते ती पौर्णिमा तिथी। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। तर अधिक मासातील पौर्णिमा ही धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची असते। तर अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक खास उपाय करायचा आहे। आता उपाय कसा करायचा, कधी करायचा, त्या उपायाचे फायदे काय आहेत, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। अधिक मास हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे। यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे। त्यातल्या त्यात पौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या तिथींना जर आपण श्रद्धेने पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केलं, पूजा केली, नामस्मरण केलं, ध्यान केलं, काही उपाय केले तर आपल्याला अफाट पुण्य मिळायला मदत होत असते। तर सर्वप्रथम आपण पौर्णिमा कधी आहे ते जाणून घेऊया। तर वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे 2026ला सकाळी 11:57 सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी 31 मे 2026ला दुपारी 2:14 ही तिथी असणार आहे। तर आपण उदय तिथीनुसार पौर्णिमा जी तिथी आहे ती रविवारी 31 मे 2026ला साजरी करायची आहे। तर अधिक मासात ही पौर्णिमा येणार आहे, त्यामुळे याला अधिक पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे। संपूर्ण अधिक महिनाच भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्यातली त्यात पौर्णिमेच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची पूजा केली तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात। तर पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे। तो यासाठी की बघा, आपण सध्या जर कुठे गेलो तर आपल्याला ऐकायला मिळतं की माझा मुलगा ऐकतच नाही आहे, अभ्यासच करत नाही, सतत चिडचिड करतो, हट्टीपणा करतो, किंवा मुलगी असेल तर ती चिडचिडेपणा करते, हट्टीपणा करते, मोबाईल बघते, TV बघते। मुलगा असो मुलगी असो त्यांच्या बाबतीत आपल्याला हेच ऐकायला भेटतं, अजिबातही आपलं ऐकत नाही, किंवा मग मुलांच्या बुद्धीचा विकास होत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचा आहे। तर पहिला उपाय असा आहे की पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। हे अर्घ्य आईने द्यायचं आहे। त्यासाठी चांदीचं किंवा तांब्याचं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे ग्लास किंवा तांब्या, चांदीचं किंवा तांब्याचं, त्याच्यात थोडंसं दूध आणि थोडं पाणी एकत्र करायचं आहे। म्हणजे पाणी भरून घ्या, तर तुम्ही चमचाभर दूध टाका आणि ते अर्घ्य चंद्राला द्या। यामुळे काय होतं, मुलांच्या बुद्धीचा विकास होतो। मुलांच्या मनात काही भीती असेल, नकारात्मक विचार असतील तर ते देखील दूर व्हायला मदत होते। हा उपाय आईने करा किंवा मुलांकडून तुम्ही हा उपाय करून घेतलात तरी चालेल। पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। दुसरा उपाय असा आहे, पौर्णिमेच्या दिवशी आईने काय करायचं आहे, सकाळी 12च्या आत किंवा मग संध्याकाळी 6 वाजेनंतर, म्हणजे जो लक्ष्मी घरात येण्याचा टाईम असतो त्या टायमात, किंवा मग शक्यतो सकाळी 12च्या आतच आपल्या हातामध्ये मीठ घ्या किंवा मग भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। मोजून घ्यायचा नाही, तुम्ही डायरेक्ट हाताने उचलून घ्या। तुमच्या हातात जेवढा येईल तेवढा कापूर घ्या किंवा मग मीठ घ्या। आपल्या हाताच्या मुठीत घेतल्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यावरून ते 3 वेळेस किंवा 7 वेळेस आपण उतरवायचं आहे। जसं आपण नजर काढतो तसंच आपल्याला नजरच काढायची आहे आणि ते आपल्या मुठीत तसंच बंद ठेवायचं आहे। आणि घराबाहेर जाऊन आपल्याला ती वस्तू, जर कापूर घेतलेला असेल तर तो घराच्या बाहेर नेऊन जाळून टाकायचा आहे, मीठ असेल तर ते घराबाहेर नेऊन पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे। आता ह्या उपायाने फायदा काय होणार आहे, तर मुलांना जर वाईट नजर लागलेली असेल किंवा दृष्ट झालेली असेल, मुलं सतत चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील, त्यांना नजर लागलेली असतील, जेवण करत नसतील, तर या गोष्टी मुलांपासून वाईट नजर किंवा दृष्ट दूर व्हायला मदत होते। तर हा उपाय आपली आई मुलांसाठी करते। त्यासाठी मुलगा लहान असो मोठा असो
नोकरी करत असतील तरीही त्यांची सतत चिडचिड होत असेल तरीही अशा मुलांसाठी देखील आपण हा उपाय करू शकतो. आता काही आई असं म्हणतील की मला 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, 1 मुलगा 1 मुलगी आहेत, मग एकच वेळेस कापूर हातात घेऊन त्यांच्यावर उतरायचा का? तर नाही, तर दोन्हीवरून सेपरेट कापूर किंवा मीठ जे काही तुम्ही हातात घेतले असेल ते सेपरेट वेळेस उतरायचं आणि बाहेर नेऊन ते आपल्याला जाळून टाकायचं आहे. मीठ असेल तर ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तिसरा उपाय असा आहे की पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र आपला पूर्ण असतो गोलाकारात. मग जेव्हा चंद्रोदय होतो, चंद्र जेव्हा उगवतो, तर मुलांना चंद्र दाखवायचा आहे आणि त्या चंद्राकडे 5-10 मिनिटं शांत बघायला लावायचं आहे. तर आईने मुलांनी दोघांनीही त्या चंद्राकडे बघितलं तरी चालेल किंवा फक्त मुलांना बघायला लावलं तरी चालेल. त्यामुळे काय होतं, चंद्राची किरणं हे शीतल असतात आणि त्या शीतल किरणांमुळे त्या मुलांचं मन शांत होतं. त्यांच्या मनातील जी काही चिडचिडा असेल, राग असेल ते शांत होतं आणि त्यांची एकाग्रता वाढते. त्यामुळे ते अभ्यास देखील करायला लागतात. मुलं अभ्यास करत नाही, खूप शिकवलं तरी त्यांना समजत नाही, अशी ही समस्या असेल तर काय करायचं, पौर्णिमेच्या दिवशी माता सरस्वतीचा किंवा गणपतीचा किंवा सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचा एक एकत्रित फोटो घ्यायचा आहे. कारण गणपती बाप्पा देखील बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती विद्येची देवता आहे. त्यामुळे आपल्या मुलांची बुद्धीचा विकास व्हावा यासाठी आणि त्यांचा अभ्यासात लक्ष वाढावं यासाठी गणपती बाप्पा आणि सरस्वती यांचा फोटो घ्यायचा आहे किंवा कोणी एकाचा घेतला तरी चालेल आणि तो आपल्या जिथे मुलं अभ्यास करतात तिथे लावायचा आहे. समजा तुमचे मुलं जर बेडरूममध्ये अभ्यास करत असतील तर फक्त आपल्याला बेडरूममध्ये हे फोटो लावायचे नाही, कारण बेडरूममध्ये आपण कोणत्याही देवांचे फोटो लावत नाही. त्यामुळे मग बेडरूममध्ये न लावता तुम्ही जिथे मुलांचं अभ्यासाचं सामान ठेवता शोकेश कपाटामध्ये बाहेर, तिथे तुम्ही हे फोटो लावायचे आहे आणि त्या मुलांना सांगायचं की इथे बाप्पाचा फोटो लावलेला आहे, इथे तू दररोज नमस्कार करत जा. असं केल्यामुळे देखील मुलांच्या बुद्धीचा विकास व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासात लक्ष देखील लागतं. काही मुलं सतत आजारी पडतात, चिडचिड होते, एक झाला की एक आजार त्यांच्या मागे लागतो, त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा वाढतो किंवा काही मुलं हट्टी होतात. तर अशा वेळेस आपण मुलांची दृष्ट काढायची असते. त्यासाठी आपल्याला कापूर किंवा मिठाचा उतारा त्यांच्यावरून करायचा. तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगितलं. हे उपाय जे चंद्र बघण्याचा उपाय आहे तो तर तुम्हाला रात्रीच करावा लागणार आहे चंद्रोदय झाल्यानंतर. त्याचबरोबर फक्त दृष्ट काढायचा जो उपाय आहे ना, तो उपाय तुम्ही मात्र सकाळी 12च्या आत, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12च्या आत किंवा संध्याकाळी 6 नंतर करायचं आहे. पण पौर्णिमा तोपर्यंत संपणार असेल तर शक्यतो सकाळी 12च्या आतच हा उपाय करून घ्यायचा आहे. चंद्राला अर्घ्य देण्याचा उपायसुद्धा आपल्याला रात्रीच करावा लागणार आहे. जर तुमच्या मुलांच्या बाबतीत देखील अशा समस्या असतील तर येत्या अधिक मासातील पौर्णिमेला हा उपाय नक्की करा. नक्कीच तुमच्या मुलांचा चिडचिडेपणा असेल, वाईट नजर असेल, अभ्यासात लक्ष लागत नसेल, अशा समस्या असतील मुलांशी संबंधित तर त्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल. कारण अधिक मासातील पौर्णिमा ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या दिवशी जर काही तुम्ही उपाय केले आपल्या मुलांसाठी तर त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळायला मदत होईल. आपले मुलं अभ्यासात देखील हुशार होतील. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी नक्की कोणता उपाय करायचा आहे ते जाणून घेतलेलं आहे. उपाय कधी करायचा, कसा करायचा याची सविस्तर माहिती व्हिडिओत सांगितलेली आहे. आता अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी आणखी देखील दिव्यांचा उपाय करायचा असतो. तो कसा करायचा याबद्दलची माहिती मी या अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्यात सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.